नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाएक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, काल जे आहे जिल्हा परिषदेमार्फत जे मित्रांनो अधिकृत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो अमरावती व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांकरता जी मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। त्या संदर्भात आपण काल व्हिडिओ देखील बनवला होता, त्यामध्ये आपण सविस्तर माहिती देखील मिळवलेली होती। तर मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत, जो तांत्रिकी सिलेबस आहे, जो अपडेटेड म्हणजे की सुधारित जो तांत्रिकी सिलेबस आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा, जे की IBPS पॅटर्ननुसार असणार असेल। तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत। जो जे अपडेटेड सिलेबस आहे IBPS पॅटर्न आधारित, त्याबद्दल आपण संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करून घ्या। आपण जिल्हा परिषद संदर्भातचे सर्व काही अपडेट वेळोवेळी पाहत असतो व तसेच त्याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला पुरवत असतो। तर मित्रांनो, थोडक्यामध्ये आपण अतांत्रिकीत स्वरूपाचा थोडक्याचा एक आपण अभ्यासक्रम सुरुवातीला पाहून घेऊया, त्यानंतर आपण संपूर्ण पोस्ट वाईज जो तांत्रिकी सिलेबस आहे तो आपण कव्हर करूया। तसेच तुम्हाला तांत्रिकी सिलेबस तुम्हाला कुठून कव्हर करता येईल, कुठून तुम्हाला अभ्यास देखील करता येईल या संदर्भात आपण माहिती देखील मिळवून घेऊया। तर थोडक्यामध्ये अतांत्रिक जर पाहिलं यामध्ये तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला अतांत्रिकी जी आहे ती उपलब्ध असणार असेल, आणि त्यासोबत तांत्रिकी जे की परीक्षांमध्ये प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्लिश दोन्हीमध्ये उपलब्ध असणारे आहेत। ज्यामध्ये जर आरोग्य परीक्षक जर पाहिलं त्यामध्ये प्रश्न मराठी संबंधीचे 15 प्रश्न आहेत, 30 गुण असतील, एका प्रश्नाला 2 गुण आहेत। त्याचप्रकारे त्यानंतर इंग्लिश देखील 15 प्रश्न 30 गुण, सामान्य संदर्भात 15 प्रश्न 30 गुण, बुद्धिमापन चाचणी 15 प्रश्न 30 गुण, असे जे आहे एकूण 60 प्रश्न आहेत यामध्ये, जे की 60 प्रश्न तुम्हाला असणारे असतील। त्यानंतर टेक्निकलचे म्हणजे की तांत्रिकी प्रश्न 40 प्रश्न आहेत, त्यासाठी 80 गुण आहेत। असे जे एकूण मिळून जे आहेत 200 गुणाची तुमची जी परीक्षा असणारी आहे, ज्यामध्ये 120 मिनिटं तुम्हाला त्या ठिकाणी टायमिंग दिला असणारा असेल। तर थोडक्यात यामध्ये जर अभ्यासक्रम सर्वांना सारखाच आहे अतांत्रिकीचा, फक्त जो दर्जा आहे तो थोडक्यात वेगवेगळा आहे 12वी आणि 10वी लेवलचा। जसं की आरोग्य सेवक आणि सेविका यासाठी जो दर्जा आहे तो SSC लेवलचा आहे, तर आरोग्य परीक्षेसाठी 12वी लेवलचा दर्जा यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर सर्व पदांसाठी सारखंच आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट मित्रांनो आपण नोट्स काही बनवलेले आहेत, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी या सर्वांची मित्रांनो तुम्हाला नोट्स व टेस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये तुमचा अतांत्रिकीचा जे की नाउन टेक्निकलचा सिलेबस आहे मित्रांनो परिपूर्ण कव्हर होणार आहे। त्यामध्ये मित्रांनो सर्व काही नमूद करण्यात आलेलं आहे, जे जिल्हा परिषद भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो नमूद करण्यात आलेलं आहे। आणि त्यासोबतच IPS अतिसंभव प्रश्न देखील त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत मित्रांनो। जर तुम्ही आपला हे कमी बजेटवाला जर पॅकेज तुम्ही मिळवला तर मित्रांनो तुम्हाला इतरत्र कुठेही बॅचेस लावण्याची गरज नाही, किंवा मित्रांनो इतरत्र कुठेही पैसे वेस्ट करण्याची गरज नाही। यामध्ये तुम्ही सर्व काही कव्हर करू शकता, आणि त्यासोबतच आपले लाईव्ह लेक्चर देखील तुम्ही यामध्ये रेग्युलरली अपडेटेड पाहू शकता। त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी करून देणार हे आपलं मित्रांनो जे काही ईबुक व जे काही नोट्स मित्रांनो आहेत, जे की टेस्ट सिरीज आहे, त्यासोबतच सर्व पदांचे तांत्रिकी प्रश्न म्हणजे की जे आपण पुढील जे IBPS पॅटर्न आधारित आपण सिलेबस पाहणार आहोत तांत्रिकी प्रश्नांचा, त्या तांत्रिकी सर्व प्रश्न तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन्स बँक मिळणार आहेत आपल्याकडून। फक्त त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल चार्जेस आहे ते पे करावे लागणारे असतील। तर मागील वर्षाच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत जे की आरोग्य विभागाचे, ते देखील आपण आपल्या जे की टेस्टेड आहेत एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट त्यामध्ये आपण नमूद केलेलं आहे। तर संपूर्ण आपले टेस्ट मित्रांनो IBPS पॅटर्न आधारित आहे, तुम्ही नक्की हे मिळवा मित्रांनो। तुम्ही याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला इतरत्र कुठेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही, इतरत्र कुठेही पैसे वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो। तुम्ही यावर आधारित देखील मित्रांनो तुम्ही तुमचा जो ZPचा सिलेबस आहे तो तुम्ही कव्हर करू शकाल। तर मित्रांनो नक्की खरेदी करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे। आजपासून जर तुम्ही याची तयारी लागला तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये परीक्षा कधीही जाहीर होऊ द्या, तुम्ही त्याचा अभ्यास परिपूर्ण केलेला असाल। तर पाहूया आता थोडक्यामध्ये तांत्रिकी अभ्यासक्रम नेमका कोणत्या दर्जाचा आहे। तर तांत्रिकी संवर्ग जे पद आहेत तर सर्वच पद आहेत 1 ते 17 पर्यंतचे सर्व काही पदांसाठी या ठिकाणी तांत्रिकी जो अभ्यासक्रम आहे तो देण्यात आलेला आहे। आणि आपण जे नोट्स देत आहोत तुम्हाला किंवा MCQ क्वेश्चन्स बँक देत आहोत, त्यामध्ये देखील आपण याबद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे। तर आरोग्य परीक्षेसाठी सुरुवातीला पाहूया आपण काय तांत्रिकी अभ्यासक्रम आहे। तर आरोग्य परीक्षेचा जो सुरुवातीला तांत्रिकी अभ्यासक्रम आहे, यामध्ये सुरुवातीला जो आहे बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, लॉ ऑफ मोशन, कन्व्हर्जेशन लॉज, ग्रॅव्हिटेशन्स, इलेक्ट्रॉस्टिक, त्यानंतर अल्ट्रासोनिक अँड असोटिक, त्यानंतर थर्माडेक्स आणि बायोकेमिकल ॲनालिसिस, सेपरेट टेक्निक्स, मेटाबॉलिझम्स, बॉडी फ्लुइड्स, लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी,
मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, अँटोनॉमी, फिजिकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी आणि मायकोलॉजी आणि सर्जॉलॉजी. म्हणजे की हे सर्व काही जे आहेत तांत्रिकीचे अभ्यासक्रम आहेत. त्यासोबतच या ठिकाणी मराठीमध्ये थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे की माहिती शिक्षण आणि संदेशवहन, घरगुती सेवा व प्राथमिक औद्योगिक उपचार, आरोग्यविषयक माहिती आणि जीवनविषयक आकडेवारी, समाजसाठी आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, माहिती तंत्रज्ञान, आयुष, विविध आरोग्य दिन, पर्यावरण आणि आरोग्य, लैंगिक आजार, इतर आजार, संसर्गजन्य आजार, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, कीटकजन्य आजार, लसीद्वारे टाळता येणारे आजार, हवेद्वारे पसरणारे आजार, पाण्याद्वारे पसरणारे आजार, सूक्ष्म जीवशास्त्र व वैयक्तिक स्वच्छता, आहार व पोषणशास्त्र, माता प्रजनन, बाल रोग. तर हे सर्व काही तांत्रिकीचा तुमचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये तुम्हाला या विषयासंबंधित व या विषयासंबंधित जे की प्रश्न विचारले जाणार आहेत. तुमच्या तांत्रिकीमध्ये जे की 40 प्रश्न असणार आहेत ते यावर आधारित असणारे आहेत. तर मित्रांनो, जे आम्ही तुम्हाला MCQ क्वेश्चन्स देत आहोत जे की टेक्निकलचे, त्यामध्ये मित्रांनो हा संपूर्ण सिलेबस कव्हर असणार आहे. तुम्ही तर फक्त MCQचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही प्रश्नांचा अंदाज लावून घेता येईल. आणि जे मित्रांनो आपले इंग्लिशमधले क्वेश्चन असतील जे की तांत्रिकी, त्यासोबत तुम्हाला एक्सप्लेन देखील करून सांगण्यात आलेलं असेल. त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यामुळे मित्रांनो आपले तांत्रिकी प्रश्न देखील तुमच्या या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, झडपी भरतीसाठी. त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष, तर आरोग्यसेवक पुरुषसाठी काय तांत्रिकी अभ्यासक्रम आहे, तर हा SSC लेवलचा थोडा अभ्यासक्रम आहे. तर यामध्ये ग्रेव्हिटेशन, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, chemical reactions and equations, effect of electric current, heat, refractions of light, carbon compound, space missions, lens, heredity and evolutions, life process, environmental management, animal classification, introduction to microbiology, cellular biology, disaster management. म्हणजे की थोडक्यामध्ये हा 10वीचा परिपूर्ण सिलेबस या ठिकाणी कॉपी पेस्ट केला असं आपण म्हणू शकतो. 10वीचा जर तुम्ही सायन्स पाहिला तर सायन्समध्ये हा जसं तसं तुम्हाला सिलेबस मिळणारा असेल. थोडक्यात हे 10वी बेसिकच असल्यामुळे 10वीचं सर्व काही या ठिकाणी कव्हर केलं आहे. परंतु मित्रांनो तुम्ही आपले टेक्निकलचे नोट्स मिळवलात किंवा टेक्निकलचे जे MCQ क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे, MCQ क्वेश्चनचा जे बँक आहे आपल्याकडे, त्यामध्ये मित्रांनो तुम्ही हे सर्व कव्हर करू शकाल. सर्व कोणताही टॉपिक तुम्ही मिस नाही करू शकणार आणि तुम्हाला इतरत्र तांत्रिकीसाठी भटकण्याची देखील गरज नाही. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मिळवला तर तुमचा झडपीचा पूरा अभ्यासक्रम कंप्लीट झालाच असं समजून घ्या मित्रांनो. इतरत्र तुम्हाला काहीच मिळवायची गरज नाही. आपल्या टेस्ट मार्फत तुम्ही तुमच्या येणाऱ्या झडपीच्या भरतीची तयारी तुम्ही मित्रांनो तयारी देखील कंप्लीट करून घेऊ शकता. ज्यामध्ये मॅथ्सचे प्रश्न असो, विज्ञानचे प्रश्न असो, कोणतेही प्रश्न असो तुम्ही इझिली कव्हर करू शकता. त्यानंतर आरोग्यसेवक महिलांसाठी तांत्रिकी अभ्यासक्रम, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, समुदाय आरोग्य सूचना, त्यानंतर हेल्थ प्रमोशन, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, सॅनिटेशन्स, ह्युमन बॉडी, प्रायमरी हेल्थ केअर, इन्फेक्शन, इम्युलेशन्स, त्यानंतर कम्युनिकेबल डिझीज म्हणजे साथीचे आजार, नॉन कम्युनिकेबल डिझीज असंसर्गिक आजार, कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम, प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट, फर्स्ट एड अँड रेफरल, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. हे जो आहे तांत्रिक अभ्यासक्रम आहे आरोग्यसेवक महिलांसाठी. तर हा देखील एक महत्त्वपूर्ण सिलेबस आहे आणि आपण जे तुम्हाला देत आहोत टेक्निकल हे सर्व काही तुमच्या सिलेबसनुसारच आहे. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी तांत्रिक अभ्यासक्रम जे फार्मसीसाठी आहे. तर फार्माटिकल केमिस्ट्री, फार्मास्टिक्स, फार्मासॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ह्युमन अँटोनॉमी, पायकॉलॉजी, त्यानंतर सोशल फार्मसी, त्यानंतर फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, त्यानंतर हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी अँड फार्मसी लॉ अँड एथिक्स. हा जो आहे थोडक्यात तुमचा फार्मसीचा सिलेबस आहे. त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकसाठी तर तांत्रिक अभ्यासक्रमासाठी काय तर समाजशास्त्र विषयक ज्ञान, ज्यामध्ये समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाजसुधारकाचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योगदान आणि सामाजिक कायदे. तर तुम्ही यासाठी तुमचं जे 12वीचं समाजशास्त्राचं पुस्तक असेल तुम्ही ते जर रेफर केलात यासाठी चालणार असेल. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था, 73वी घटना दुरुस्ती, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर कृषी विषयक ज्ञानमध्ये कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदा संसाधन, जलसंधारण व जलव्यवस्थापन, पर्यावरणीय बदल. हे जे काही संपूर्ण काही तुमच्या ग्रामसेवकसाठी आहेत. त्यानंतर ड मध्ये इतर मध्ये काय आहे तर आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाची विविध योजना, मूलभूत संगणक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, जैवविविधता आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन. हे जे काय ते जे कंत्राटी ग्रामसेवकसाठी आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता जे की स्थापत्य व लघु पाटबंधारेसाठी काय आहे
तर तांत्रिक अभ्यासक्रम ज्यामध्ये इंजिनियर मेकॅनिकल अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, थेअरी ऑफ स्ट्रक्चर आहे, स्टील स्ट्रक्चर आहे, डिझाईन ऑफ रिफॉर्म्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे जे की लिमिटेड स्टेट मेथडमध्ये, त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल, सर्वेइंग, त्यानंतर बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, फ्लुइड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, त्यानंतर ब्रिज इंजिनिअरिंग, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन्स, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, हे सर्व काय तुमच्या सिव्हिलसाठीच असणारा अभ्यासक्रम आहे जो तुमच्या डिग्री लेवलला होता. तर हा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी थोडक्यात घेण्यात आलेला आहे. तर आपले टेक्निकल क्वेश्चन्स तुम्ही मिळवला तर मित्रांनो तुम्हाला खरंच तुम्हाला कुठेही अभ्यास करण्याची गरज नाही, कारण का आपण MCQ क्वेश्चन्स अशा प्रकारे प्रोव्हाइड करणार आहोत जे तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता वर्तवतात मित्रांनो. आणि सर्व काही तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असेल, टॉपिकचं नाव व त्याचे तुम्हाला खाली MCQ क्वेश्चन्स तुम्हाला मिळणारे आहेत. त्यानंतर 7वा पोस्ट आपला कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. तर यांत्रिकीसाठी जे अभ्यासक्रम आहे तो म्हणजे की मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी, थेरमिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे थेअरी ऑफ मेकॅनिक्स, त्यानंतर आहे मेट्रॉनिक्स, त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, एन्व्हायरमेंटल अँड एनर्जी मॅनेजमेंट, पॉवर इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम, त्यानंतर आहे डिझाईन ऑफ मेकॅनिक एलिमेंट्स, ऑटोमोबाईल सिस्टम, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी सिस्टम अँड रिफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. हे जो आहे तो की तुमचा यांत्रिकीचा सिलेबस आहे टेक्निकलचा. त्यानंतर कनिष्ठ अभियंता बेसिक ऑफ इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, ज्यामध्ये सब टॉपिक्स आहेत त्याचे ते. त्यानंतर आहे जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इंडक्शन मोटार अँड ट्रान्सफॉर्मर्स, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन्स, इल्युमिनेशन्स, रिन्युएबल एनर्जी सोर्स, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, एनर्जी कन्व्हर्जेशन, ज्यामध्ये वेगवेगळ्या जे एनर्जीचे ॲक्ट आहे ते यामध्ये देण्यात आलेले आहेत, इलेक्ट्रिकल एस्टिमेशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग. त्यानंतर आहे जो की थोडक्यात एवढाच जो याचा सिलेबस आहे जो की टेक्निकलचा. त्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारीसाठी काय आहे तांत्रिक अभ्यासक्रम, यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, त्यानंतर त्याचे काही सब पॉईंट्स, त्यानंतर सार्वजनिक वित्त, त्यानंतर आहे वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पुस्तक पालन व लेखाकर्म आणि आर्थिक सुधारणा व कायदे, हा जो आहे लेखापालचा थोडक्यात तांत्रिक सिलेबस आहे. त्यानंतर जोडीदारसाठी तांत्रिक अभ्यासक्रम देखील आहे, मार्किंग टूल्स, स्क्रायबर, डिवायडर, पंच, हॅमर, मेजरिंग टूल्स, जे की त्या बेंच वॉइस, जे की याचे सिलेबस आहेत. त्यानंतर जे की वेगवेगळे याचे सिलेबस दिले, याच्यामध्ये काही सर्व महत्त्वपूर्ण टॉपिक्स दिले नाहीत, परंतु सर्वात हा मिक्सिंग हा क्वेश्चन पेपर असणार आहे तुम्हाला, म्हणजे की या टॉपिकवर कोणताही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. जसं की आपण वरी जे सिव्हिलसाठी पाहिले आहे किंवा ANM साठी जो आपण सिलेबस पाहिला आहे तशा प्रकारचा या ठिकाणी स्पेसिफाईड सिलेबस ठिकाणी नाही आहे. त्यानंतर तारतंत्रीसाठी देखील तोच प्रकारचा थोडक्यात सिलेबस आहे या ठिकाणी, जो की मिक्सिंग सिलेबस आहे. यामध्ये कोणते स्पेसिफिक टॉपिक्स नाही की जे तुम्हाला सांगितलं जाईल, यामध्ये सर्वच कव्हर केलं जाणार आहे जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. पशुसंवर्धन परीक्षेसाठी जे की ॲनिमल हॅजबेंड्री, पशुसंवर्धन, तर यामध्ये जो टॉपिक्स आहेत ते आहेत. त्यासोबतच ॲनिमल न्यूट्रिशन हा देखील एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, यावर तुमचे सब पॉईंट्स मिळतील. मिल्क अँड मिल्क प्रोडक्शन हे देखील एक महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहे, यावर जेवढे काही सब टॉपिक्स बनतील ते त्यामध्ये कव्हर केले जाणारे आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी जे आहे तांत्रिक अभ्यासक्रम जे की पदवी दर्जाचा असणार आहे यामध्ये. तर यामध्ये बायोफिजिक्स अँड रिलेशन सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, लॉ ऑफ मोशन्स, कन्व्हर्जेशन लॉ, ग्रेव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, अल्ट्रासोनिक्स अँड असोटिक आणि जो थर्मोटिक्स, त्यानंतर जो काही याचा सिलेबस बनेल तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याचे देखील काही इम्पॉर्टंट टॉपिक्स नाही आहेत, यावर तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर तांत्रिकी अभ्यासक्रम हा कशाचा आहे तर वरिष्ठ सहाय्यक लेखाचा हा अभ्यासक्रम आहे, जो की वरी आपण जो लेखापालचा पाहिला होता तोच हा साम्य दर्शवतो, काही वेगळा नाही आहे त्यापेक्षा. तर विस्तार अधिकारी कृषीसाठी काय आहे सेक्शन A मध्ये बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चर्स, त्यानंतर त्याचे काही सब पॉईंट्स आहेत वेगवेगळे. त्यानंतर सेक्शन B मध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, तर ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही आता चालू घटना असतील, घडामोडी असतील त्यावर व त्याचं जनरल नॉलेज थोडक्यामध्ये येईल. त्यानंतर सेक्शन C मध्ये ॲग्रोनॉमी, त्यानंतर आहे जे की सेक्शन C झाल्यानंतर सेक्शन D आहे, ज्यामध्ये जेनेटिक अँड प्लांट बॉटनी हा देखील एक महत्त्वपूर्ण यामध्ये तुम्हाला टॉपिक आहे, यावर देखील येईल. त्यानंतर सोयल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री हा देखील एक सेक्शन्स आहे. त्यानंतर आहे ॲनिमल हजबेंड्री अँड डेअरी सायन्स, हा देखील एक महत्त्वपूर्ण तुम्हाला टॉपिक्स आहे. सेक्शन G मध्ये इकॉनॉमिक्स, यावर देखील तुम्हाला प्रश्न येणारे आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन्स जे की सेक्शन H मध्ये आहे. सेक्शन I एंटोनॉमॉलॉजी, जो की तुम्हाला यावर देखील प्रश्न येणारे आहेत. त्यानंतर प्लांट पॅथॉलॉजी सेक्शन J मध्ये.
त्यानंतर आहे जो की सर्वात महत्त्वाचा जो की हॉर्टिकल्चर, तर हॉर्टिकल्चर देखील यावर देखील तुम्हाला प्रश्न जे आहे ते परीक्षेत येणारे आहेत. त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण यासाठी तांत्रिकी अभ्यासक्रम थोडक्यामध्ये एकदम बेसिक लेवलचा आहे, ज्यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार नियम 2009 व सादर अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 अद्ययावत दुरुस्तीसह विश्लेषण बालस्थाने अडचणी हा जो हे याचे टॉपिक्स आहे त्या टॉपिकवर रिगार्डिंग तुम्हाला प्रश्न जे आहे ते परीक्षेत येणारे आहे. तर थोडक्यामध्ये आपण याचा देखील अभ्यासक्रम जो आहे टेक्निकलचा प्रयत्न करू की याचा पूर्ण करू आणि तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण जे मिळू शकाल. तांत्रिकी असा मित्रांनो जो सेट आहे ज्यामध्ये तुम्ही 40 पैकी म्हणजे की 80 पैकी 80 देखील तुम्ही गुण मिळवू शकता जर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केलात तर. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ज्यामध्ये स्थापत्य व लघुपाट बंधारेसाठी जो आहे तो म्हणजे की ब्रिक्स वर्क आणि रुबल मिशनरी हा टॉपिक्स आहे. त्यानंतर कॉन्क्रीट अँड कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन हा देखील टॉपिक आहे. त्यानंतर प्लास्टर अँड पॉइंटिंग, वूड वर्क अँड जॉइनरी, त्यानंतर आहे स्ट्रक्चरल स्टील वर्क, फ्लोर्स अँड फ्लोर फिनिशिंग्स, त्यानंतर आहे पेंटिंग वॉर्निशिंग पॉलिशिंग अँड सरफेस फिनिशेस, फाउंडेशन, डेमोस्टिक सर्व्हिस, डोर अँड विंडो, स्टेअर्स, डिटेल्ड थेअरी सिलेबस, डिटेल इन्स्ट्रुमेंट डेफिनेशन, डाटा रिक्वायर्ड हा देखील एक आहे. वर्किंग आउट ऑफ क्वांटिटीज ऑफ स्टील फॉर RCC वर्क, त्यानंतर आहे मोड्स ऑफ मेजरमेंट्स, रेट ॲनालिसिस, स्पेसिफिकेशन नेसेसिटी अँड टाईप ऑफ स्पेसिफिकेशन्स, त्यानंतर आहे टेंडर डॉक्युमेंट अँड टेंडर नोटीस, त्यानंतर आहे कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट त्यामध्ये डेफिनेशन वगैरे विचारलं जाईल. पेमेंट टू कॉन्ट्रॅक्टर्स, प्रोड्युसर ऑफ एक्झिक्युशन्स ऑफ वर्क इन PWD, इंट्रोडक्शन्स डेफिनेशन्स, ऑब्जेक्ट्स यूजेस ऑफ प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग, टाईप ऑफ सर्वे, त्यानंतर आहे लायनर मेजरमेंट हा देखील यामध्ये तुमचा पॉईंट्स आहे. त्यानंतर चेन अँड क्रॉस स्टाफ सर्वेइंग, स्टडी ऑफ कॉर्स स्टाफ ऑफ यूज देअर द स्क्वेअर ऑफ, त्यानंतर आहे जो टॉपिक जो म्हणजे चेन अँड कंपास सर्वे फ्रायमेस्टिक्स कंपास हा देखील यामध्ये टॉपिक यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. तर थोडक्यामध्ये अशा प्रकारे याचा टेक्निकलचा सिलेबस होता पदनी आहे जे की तुम्ही पाहिला असेल. तुम्हाला याची जर समजा PDF हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर मी तुम्हाला याची PDF जे मित्रांनो उपलब्ध करून देत असतो. तर टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल क्वेश्चन सेट किंवा नॉन टेक्निकल मिळवायचा असेल आत्ताच्या आत्ता तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्या. जिल्हा परिषदेचे अर्ज 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. 5 ऑगस्टच्या पूर्वी तुम्हाला सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार असेल. तर सर्व काही PDF फॉर्मॅटमध्ये मिळेल आणि सर्वांचे जे नोट्स आहेत किंवा टेक्निकल क्वेश्चन्स बँक आहे ते जास्तीत जास्त तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळणार आहेत मित्रांनो, कारण का इंग्लिशमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. मराठीमधले तुम्हाला जिथे समजणार देखील नाही राहणार नाही, त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये जर अभ्यास केलो तर आपल्या माइंडला ते लवकरात लवकर कॅच होऊन जाणार असेल. तर मित्रांनो स्टडी प्लॅन देखील आपण लवकरच घेऊन येणार आहोत झडपीसाठी. तर त्याबद्दलच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची अपडेट मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.